Now next point is AC voltage applied to a capacitor. Already आपण AC voltage रेजिस्टन्सला इंडक्टन्सला अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेज याचा फेज डिफरन्स आपण स्टडी केलेला आहे. आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपण जर AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर करंट आणि व्होल्टेजमध्ये काय डिफरन्स आहे आपण आता इथं पाहायचं आहे. नाउ कन्सिडर दिस इज कॅपॅसिटर connected to AC and corresponding this is enemy. Here this is the capacitor and this is the construction of this capacitor. This is dielectric medium is placed in between these two parallel plates. This is parallel plate capacitor. These are the two parallel plates, and in between these two parallel plates this is the dielectric medium is filled. And in inductor resist change in current. हा इंडक्टन्स जे आहे हा करंटला अपोज करतो आणि कॅपॅसिटर जे आहे रेजिस्ट चेंज इन व्होल्टेज. तर हा व्होल्टेजला अपोज करतो कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. आपण DC जर आपण इथं कॅपॅसिटरला अप्लाय केल्यानंतर DC आपण जर हे की ऑन केली तर यातून करंट फ्लोईंग स्टार्ट होईल. हे व्होल्टेज आपण अप्लाय केले तर V हा करंट हा कॅपॅसिटर सिम्बॉल आहे पॅरल प्लेटचा. ह्याला व्होल्टेज आपण की ऑन केल्यानंतर व्होल्टेज स्टार्ट होईल. आणखी करंट फ्लो स्टार्ट होईल. करंट फ्लो स्टार्ट झाल्यानंतर हा कॅपॅसिटर चार्जिंग स्टार्ट होते. तर चार्जिंग दिसते वा प्रोसेस. आणखीन हा कॅपॅसिटर थोडं थोडं चार्जिंग होईल आणि लास्टली फुल्ली चार्ज होईल. आणखीन फुल्ली चार्ज झाल्यानंतर हे चार्जिंग प्रोसेस स्टॉप होते. व्होल्टेज जे आहे Q/C ह्याच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं व्होल्टेज आहे कॅपॅसिटरचा हा चार्जिंग होते. कॅपॅसिटर चार्जिंग होतो. कॅपॅसिटर फुल्ली चार्जिंग झाल्यानंतर त्यानंतर हा चार्जिंग प्रोसेस स्टॉप होते. Let us consider a capacitor with capacitance C connected to an AC source with an EMF having instantaneous value E equal to E0 sin of omega t. आता हा C हा कॅपॅसिटर आहे पॅरल प्लेट कॅपॅसिटर. ह्याला आपण AC व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. EMF तो E equal to E0 sin of omega t इतका आहे instantaneous value. Suppose Q is the charge on the capacitor at any given instant t. आता हे AC व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर ह्याच्यावरती ॲट एनी इन्स्टंट आपण जर Q चार्ज कन्सिडर केला तर चार्जिंग प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर हा कॅपॅसिटर जे द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट ऑफ द कॅपॅसिटर इज. जसा हा कॅपॅसिटर चार्जिंग होईल तसं ह्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरचं पोटेन्शियल वाढत जातं आणि ते पोटेन्शियल जे हे पोटेन्शियल कॅपॅसिटरची व्हॅल्यू Q इक्वल टू C इंटू V असं इक्वेशन आहे. रिलेशन बिटवीन कॅपॅसिटी पोटेन्शियल आणि चार्ज. हेच आपण द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट I इन द सर्किट इज. तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू जे I इक्वल टू dQ/dt. रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज करंट. Putting value of Q is here CV, that is capacitance into voltage, that is potential CV. Then this C as it is. Now this phi is nothing but EMF E, and this EMF E is nothing but E0 sin of omega t. C as it is, d by dt of C capacity, and E is E0, that is E0 sin of omega t. This is the current, instantaneous value of current in the circuit. ह्या सर्किट मधून फ्लो होणारा जे करंट आहे करंटची व्हॅल्यू इतके आलेले आहे I. आणखीन आपण जे हे जे हे टर्म्स आपण हे C E0 d by dt आहे. हे C कॉन्स्टंट आहे. E0 कॉन्स्टंट आहे. आणखीन डेरिव्हेटिव्ह जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी. ओमेगा कॉम्पोजिट आहे ओमेगा कॉस ओमेगा टी येतं. त्यामुळे ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी दिस इज I. हे डिफरन्शिएशन घेतल्यानंतर दिस इज द करंट इक्वेशन. करंट फ्लो इन टू दिस सर्किट AC करंट इन्स्टंटेनियस करंट. इन्स्टंटेनियस करंट जे ह्यातून काय जे फ्लो होईल त्याचं इक्वेशन I इज इक्वल टू ओमेगा C E0 कॉस ओमेगा टी असं होईल. इथं आपण ह्याला AC अप्लाय केलं. इथं दाखवताना DC दाखवलं आहे पण चार्जिंगसाठी फक्त दाखवलं आहे DC. ह्याच्यावेळी आपण इथं AC अप्लाय करणार आहोत याला. Now here rearranging terms I equal to E0 upon 1 by omega C sin of omega t plus pi by 2. कॉसचे टर्म आपण साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणखीन ओमेगा C इथे डिनॉमिनेटर लिहिलेलं आहे. Now here E0 upon 1 by omega C is I0, and this sin of omega t plus pi by 2 remains same. Now this E0 upon 1 upon omega C, this E0 upon 1 upon omega C is known as I0, and this is the peak value of current, highest value of current, maximum value of current. From equation of current and EMF, the current I leads the alternating EMF E by phase angle, that is pi by 2 radian. अपन EMF चे इक्वेशन जे आहे E equal to E0 sin of omega t.
आणखी करंटचं इक्वेशन जे आहे I इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. दोन्ही जर इक्वेशन आपण कम्पेअर केली तर I हा इन्स्टंटेनियस करंट आहे, E हे इन्स्टंटेनियस EMF आहे, E0 हे इन्स्टंटेनियस EMF पीक व्हॅल्यू ऑफ EMF आहे आणि I0 ही पीक व्हॅल्यू ऑफ करंट आहे. साइन ओमेगा टी सेम आहे, तर हे पाय बाय 2 एक्स्ट्रा आहे या इक्वेशनमध्ये. त्यामुळं करंट जे हा लिडिंग असतो बाय अन अँगल पाय बाय 2 रेडियन दॅट इज 90 डिग्री. त्यामुळं करंट फ्लोइंग थ्रू दिस कॅपॅसिटर and here current leads by an angle pi by 2 that is 90 degree. Here now consider this graph. If you plot graph of this current, that is this dotted line shown by this dotted line, that is I equal to I0 sin of omega t plus pi by 2, and EMF equation E equal to E0 sin of omega t. If you plot graph of this EMF, then this is the dark line shown by this dark line E graph, that is EMF, and I0 this is current graph. These two graphs are again here by using animation. आपण हे ॲनिमेशन सहाय्यानं पाहायचं आहे. तर याचे ज्यावेळी करंट डिक्रीजिंग असतं त्यावेळी व्होल्टेज इन्क्रीजिंग असतं, व्होल्टेज ज्यावेळी डिक्रीजिंग आहे त्यावेळी करंट इन्क्रीजिंग असतो, ज्यावेळी करंट मॅक्झिमम त्यावेळी व्होल्टेज मिनिमम असतं, ज्यावेळी व्होल्टेज मिनिमम आहे त्यावेळी करंट मॅक्झिमम असतो. हे आउट ऑफ फेज आहे. आणखी ह्याच्यामध्ये करंट लिडिंग असतो. इन केस ऑफ कॅपॅसिटर सर्किट करंट इज लिडिंग बाय अन अँगल पाय बाय 2 रेडियन दॅट इज 90 डिग्री. आपण याचा आता नेक्स्ट फेजर डायग्राम पाहायचे आहे. तर फेजर डायग्राममध्ये ॲज करंट लीड्स द व्होल्टेज बाय 90 डिग्री, द फेजर रिप्रेझेंटिंग I0 करंट इज टर्न 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज विथ रिस्पेक्ट टू द EMF E0. आता यामध्ये डायग्राममध्ये पहा, हा E0चा वेक्टर आहे आणि हा I0चा वेक्टर आहे. त्यामुळं I0 जे हा 90 डिग्रीनं टर्न झालेला आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. हेन्स in case of capacitor AC voltage applied to capacitor purely capacitive circuit, then in this case current is leading, voltage is lagging behind current by an angle pi by 2 radian that is 90 degree. यामध्ये करंट इन्क्रीजिंग आहे, व्होल्टेज डिक्रीजिंग आहे, व्होल्टेज इन्क्रीजिंग आहे, करंट डिक्रीजिंग आहे, म्हणजे दोन्ही आउट ऑफ फेज आहेत. म्हणजे एक व्हॅल्यू इन्क्रीजिंग असेल तर दुसरी व्हॅल्यू डिक्रीजिंग असते, एक व्हॅल्यू मिनिमम असेल तर दुसरी व्हॅल्यू मॅक्झिमम असते. आणखीन इथं करंट हा कमी असतो व्होल्टेजपेक्षा. इथं दाखवले बघा हिची व्हॅल्यू हायेस्ट व्हॅल्यू जी आहे करंटची थोडी कमी असते व्होल्टेजपेक्षा. हे AC voltage applied to purely capacitive circuit. Now here capacitive reactance XC. Comparing with Ohm's law, we find that 1 by omega C represents effective resistance offered by the capacitor called capacitive reactance denoted by XC. आता ही 1 बाय ओमेगा सी ही जी टर्म्स आहे ही टर्म इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दाखवते AC करंटचा. म्हणजे AC करंट ज्यावेळी कॅपॅसिटरमधून फ्लो होईल त्यावेळी कॅपॅसिटरनं जे अपोज केलेलं आहे त्या करंटला ते अपोजिशन म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC आहे. अपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू फ्लो ऑफ AC थ्रू दॅट कॅपॅसिटर, दिस रेजिस्टन्स दॅट इज अपोजिशन इज नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. आता XC जे 1 अपॉन ओमेगा सी आहे, 1 अपॉन ओमेगा सीला आपण XC मानलेला आहे. दॅट इज ओमेगा इज 2 पाय एफ देन C as it is. This is XC where F is the frequency of AC supply. AC supply ची frequency F आहे. आणखी C हा capacitance आहे. The function of capacitive reactance in a purely capacitive circuit is to limit the amplitude of current similar to resistance in purely resistive circuit. जसं purely रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये ॲम्प्लिट्यूड लिमिट होते तसं इथं कॅपॅसिटरची फंक्शन जे हे ॲम्प्लिट्यूड लिमिट करणे, व्हॅल्यू कमी करणे करंटची, हेच फंक्शन आहे कॅपॅसिटरचं AC सर्किटमध्ये. XC व्हॅरीज इनव्हर्सली ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC अँड ऑल्सो द कॅपॅसिटन्स ऑफ द कंडेन्सर. तर XC जे ही कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर XC कमी होतं, दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, किंवा कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कंडेन्सरची व्हॅल्यू वाढल्यानंतर पण XC डिक्रीज होतं. XC हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आणि XC हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटर आहे. C व्हॅल्यू इन अ DC सर्किट F इक्वल टू 0 दॅट इज XC इक्वल टू इन्फिनिटी. DC सर्किटमध्ये F 0 असतं फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सी आपण 0 टाकल्यानंतर 1 बाय 0 एनिथिंग डिवाइड बाय 0 इज नथिंग बट इन्फिनिटी. दॅट इज XC इक्वल टू इन्फिनिटी येतं. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जे हा इन्फिनिटी येतो. फॉर फ्रिक्वेन्सी इक्वल टू 0 दॅट इज DC सर्किट. DC सर्किटसाठी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इन्फायनाइट असतो. Thus
Capacitor blocks DC and acts as open circuit while it passes AC of high frequency. कॅपॅसिटर जे आहे DC ब्लॉक करतो, आणखीन हाय फ्रिक्वेन्सीला AC साठी ओपन असतो. कॅपॅसिटरमधून AC फ्लो होतं, AC पास होतं आणि DC ब्लॉक होतं. हे कॅपॅसिटरचं फंक्शन आहे. The dimensions of capacitive reactance are the same as that of resistance and its SI unit is ohm. आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचे डायमेन्शन जे आहेत हे सेम डायमेन्शन्स ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स, आणखीन SI युनिट पण सेम आहे ॲज दॅट ऑफ रेजिस्टन्स, दॅट इज ओहम. नाउ नेक्स्ट वन इज कंपॅरिझन बिटवीन रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. आता रेजिस्टन्समध्ये आणखी रिॲक्टन्समध्ये आपण इथं कंपॅरिझन पाहायचं आहे. नाउ कन्सिडर दिस टेबल अँड हिअर लेफ्ट साइड इज रेजिस्टन्स अँड दिस इज रिॲक्टन्स. नाउ रेजिस्टन्स इज इक्वली इफेक्टिव्ह फॉर AC अँड DC. रेजिस्टन्स हा दोन्ही AC साठी आणि DC साठी इक्वली इफेक्टिव्ह असतो, पण रिॲक्टन्स हा करंट इज अफेक्टेड, रेड्युस्ड, बट एनर्जी इज नॉट कन्झ्युम्ड, हीट इज नॉट जनरेटेड. द एनर्जी कन्झम्पशन बाय अ कॉईल इज ड्यू टू इट्स रेजिस्टिव्ह कॉम्पोनंट. तर यामध्ये करंट हा इफेक्ट होतो, रेड्यूस होतो, एनर्जी ह्याच्यामध्ये कन्झ्युम होत नाही, हीट जनरेट होत नाही, लिबरेट होत नाही. पण इथं हीट कन्झम्पशन जे आहे हे फक्त रेजिस्टन्स, ह्या रिॲक्टन्सला पण थोडा रेजिस्टन्स असतो, त्यामुळे रेजिस्टन्समुळे थोडंसं एनर्जी कन्झम्पशन होत असतं. पण रिॲक्टन्समध्ये एनर्जी कन्झम्पशन होत नाही, एनर्जी कॉन्स्टंट असते. इथं करंट रिड्यूस होतो यामध्ये, पण एनर्जी जे आहे हे एनर्जीमध्ये कन्झ्युम होत नाही यामध्ये. नाउ रेजिस्टन्स जे आहे इट्स व्हॅल्यू इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द AC. हिची रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसते, पण रिॲक्टन्स जे आहे हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये फ्रिक्वेन्सीवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये फ्रिक्वेन्सीवरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त होतो. हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे यांची व्हॅल्यू, पण रेजिस्टन्सची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसते. करंट अपोज्ड बाय अ रजिस्टर इज इन फेज विथ द व्होल्टेज. रेजिस्टन्समध्ये करंट आणि व्होल्टेज हे इन फेजमध्ये असतात, पण रिॲक्टन्स जे आहे हा करंट अपोज्ड बाय प्युअर इंडक्टर लॅग्स in phase while that opposed by the pure capacitor leads is phase by pi radian, that is over the voltage. तर करंट जे करंट हा इंडक्टरमध्ये लॅगिंग असतो आणि हा कॅपॅसिटरमध्ये लीडिंग असतो. ह्या रेजिस्टन्समध्ये मात्र दोन्ही इन फेज असतात, सायमल्टेनियसली इन्क्रीज डिक्रीज होतात, पण रिॲक्टन्समध्ये असं होत नाही. हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये करंट लॅगिंग असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये करंट लीडिंग असतो. दीज आर द comparison between resistance and reactance. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.